नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे इजी फिजिक्स मध्ये स्वागत. मी कुंभार सर, सक्सेस सायन्स अकॅडमी कराड. आज विद्यार्थी मित्रांनो आपण जे 7 टॉपिक ठरवलेले आहेत, ज्या 7 टॉपिकवर येणारे आपण फेब्रुवारी 2026 मध्ये 46+ स्कोर करायचा आहे. त्यातला आज पहिला टॉपिक जो रोटेशनल डायनॅमिक्स आहे. या टॉपिक मधून आपल्याला काय इम्पॉर्टंट केलं पाहिजे, कोणते प्रश्न केले पाहिजे की या सर्व गोष्टींवरती आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकावा. शिवाय या व्हिडिओ मधून जे तुम्हाला इम्पॉर्टन्स कन्सेप्ट समजतील ते नोट डाऊन करून घ्यावेत. ओके, तर चला आपण चालू करूया. आजच्या पहिल्या सेशन मध्ये पहिला टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स. या टॉपिक मधून आपण इम्पॉर्टन्स प्रश्न आपण बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्स हा टॉपिक फर्स्ट नंबरला आहे, ज्याचं वेटेज 5/7 मार्क्स आहे. आणि आज आपण या टॉपिक बद्दल काही इम्पॉर्टंट पॉइंट डिस्कस करणार आहे. आणि त्यानंतर या टॉपिक मध्ये आलेले काही प्रश्न बोर्डला कसे विचारले होते आणि आपण कोणत्या प्रश्नांची तयारी केली पाहिजे, या सर्व गोष्टींवरती आपण आता डिस्कस करणार आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. ओके, रोटेशनल डायनॅमिक्स हा पहिला टॉपिक आहे, ज्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. ओके, सो RD, दॅट्स अ फर्स्ट टॉपिक, रोटेशनल डायनॅमिक्स. इन शॉर्ट आपण त्याला RD बोलणार आहे, ज्याचं वेटेज 5/7 मार्क्स आहे. या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट 2 पार्ट येतात. शॉर्ट मध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला माहिती सर्व टॉपिकची सांगेन, त्यानंतर आपण काही पॉइंट्स वरती डिस्कस करणार आहे. ज्याच्यामध्ये पहिला पार्ट येतो RM आणि दुसरा पार्ट येतो CM. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो पहिला पार्ट आहे RM आणि दुसरा पार्ट आहे CM. तर CM मध्ये इम्पॉर्टंट 2 पार्ट येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक येतो डेफिनेशनचा पार्ट येतो. पहिला पार्ट येतो डेफिनेशनचा. डेफिनेशन मध्ये शक्यतो करून सेंट्रिपिटल फोर्स, UCM या डेफिनेशन्स या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे FCP, इन शॉर्ट मी येतोय तर FCP सेंट्रिपिटल फोर्स. दुसरी डेफिनेशन UCM करा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पिरियडिक मोशन या डेफिनेशन्स आहेत. या डेफिनेशन्स तुम्ही या टॉपिक मध्ये इम्पॉर्टन्स म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. दुसरा जो पार्ट येतो तो आहे ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ऑफ CM आपण म्हणू शकतो सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे येणारे ऍप्लिकेशन्स असा दुसरा पार्ट येतो. याच्यामध्ये टोटल 5 ऍप्लिकेशन्स आहेत. 5 ऍप्लिकेशन्स म्हणजे एक्सप्रेशन्स आहेत. पहिलं एक्सप्रेशन आहे ते म्हणजे हॉरिझॉन्टल कर्व रोड. हॉरिझॉन्टल कर्व रोड याच्याशी रिलेटेड आहे. या हॉरिझॉन्टल कर्व रोड मध्ये आपल्याला जे एक्सप्रेशन आहे ते 2 मार्क साठी विचारलं जातं की ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड. तर आपल्याला हे 2 मार्क साठी एक्सप्रेशन विचारलं जातं. Vmax = √μrg. काय येतं? Vmax = काय येतं? μrg असं एक्सप्रेशन येतं. त्यानंतर आपल्याला या टॉपिक मध्ये दुसरं ऍप्लिकेशन येतं वेल ऑफ डेथ. कुठलं येतं? वेल ऑफ डेथ. म्हणजे इट इज नथिंग बट व्हॉट इट इज अ सिलेंड्रिकल वेल अँड इन विच अ व्हेइकल रोटेट्स इन सर्क्युलर मोशन्स. त्यावेळेस त्याचं मिनिमम सेफ्टी स्पीड काय असलं पाहिजे, याचे एक्सप्रेशन्स देखील 2 मार्क साठी आपल्याला विचारलं जातं. मिनिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेइकल इन द वेल ऑफ डेथ. आणि ते एक्सप्रेशन V minimum येतं √rg अपॉन म्यू असं एक्सप्रेशन येतं. त्यानंतर तिसरे एक्सप्रेशन आहे बँकिंग ऑफ रोडशी रिलेटेड. हे 3/4 मार्क साठी विचारलं जातं. मोठा प्रश्न आहे बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोडशी रिलेटेड येणारा कन्सेप्ट तुम्हाला या थर्ड ऍप्लिकेशन मध्ये येतो. बँकिंग ऑफ रोडशी रिलेटेड 3 प्रकारचे प्रश्न असतात. एक पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे मोस्ट सेफ स्पीड.
त्याच्यावरूनच तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग असं देखील विचारलं जातं. आणि तिसरं आहे अप्पर स्पीड लिमिट. तिसरं कोणतं आहे? अप्पर स्पीड लिमिट. तर हे 3 प्रकारचे प्रश्न या बँकिंग ऑफ रोडशी रिलेटेड आहेत. शिवाय छोटे प्रश्न देखील विचारतात. डेफिनेशन, जसं की डेफिनेशन एक आहे अँगल ऑफ बँकिंग. व्हॉट इज अँगल ऑफ बँकिंग याची डेफिनेशन देखील या पॉइंटशी रिलेटेड तुम्ही बघू शकता. शिवाय व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड, बँकिंग ऑफ रोड काय आहे त्याची पण डेफिनेशन बघा 1 मार्क साठी विचारली जाऊ शकते. असा हा तिसरा पार्ट येतो बँकिंग ऑफ रोडशी रिलेटेड. त्यानंतर चौथं जे ऍप्लिकेशन आहे ते आहे कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम याच्यामध्ये फक्त एकच एक्सप्रेशन विचारलं जातं तुम्हाला, ते म्हणजे पिरियडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलम. आणि या पिरियडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलमचं जे एक्सप्रेशन आहे 3 मार्क्स किंवा 4 मार्क्स साठी येतं. शिवाय या एक्सप्रेशन वरून जो फॉर्म्युला येतो तो फॉर्म्युला, त्या फॉर्म्युलामध्ये काय तो फॉर्म्युला की टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. काय फॉर्म्युला असतो? टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पिरियडिक टाइम आहे. आणि याच्यावरून तुम्हाला असं देखील विचारलं जातं की ऑन विच फॅक्टर पिरियडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड. म्हणजे कोनिकल पेंडुलम हा आणखी कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड असतो हे एक्सप्लेन करा. तर फॉर्म्युलामध्ये ज्या फिजिकल क्वांटिटीज येतात, जस्ट लाईक व्हॉट लेंथ आलेला आहे, सो लेंथ वरती पिरियडिक टाइम डिपेंड आहे. इथं थीटा आलेला आहे, थीटा अँगल डिस्क्राइब बाय द स्ट्रिंग त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. जी ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यावरती पण डिपेंडेंट आहे. पण याच्यामध्ये त्या पेंडुलमचं मास आलेलं नाही, म्हणजे मास ऑफ पेंडुलम वरती तो इनडिपेंडेंट आहे. शिवाय तो अँप्लिट्यूड ऑफ पेंडुलम वरती पण तो इंडिपेंडेंट आहे. असे काही प्रश्न विचारले जाऊ शकतील. सो याचा पण तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर बघा जे लास्ट ऍप्लिकेशन येतं ते 5 नंबरचं ऍप्लिकेशन आहे VCM, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. VCM, या VCM मध्ये देखील तुम्हाला 2 प्रकारचेच प्रश्न येतात. एक पहिला क्वेश्चन आहे टेन्शनशी रिलेटेड, टेन्शन इन स्ट्रिंग ऍट अ टॉप पोझिशन, बॉटम पोझिशन अँड मिड पोझिशन येतो. आणि दुसरं जे एक्सप्रेशन आहे स्पीडशी रिलेटेड आहे, म्हणजे स्पीड ऑफ व्हेकल ऍट अ टॉप पोझिशन, स्पीड ऑफ व्हेकल ऍट अ बॉटम पोझिशन अँड स्पीड ऑफ व्हेकल ऍट अ मिड पोझिशन. असे एक्सप्रेशन तुम्हाला विचारले जातात. म्हणजे या ठिकाणी तीन कन्सेप्ट येतात, स्पीडशी रिलेटेड येतात या ठिकाणी V1, V2 अँड V3 ऍट अ टॉप पोझिशन, ऍट अ बॉटम पोझिशन, ऍट अ मिड पोझिशन. सो व्हीएम मध्ये 2 प्रकारचे तुम्हाला कन्सेप्ट करायचे आहेत. एक टेन्शनचं एक्सप्रेशन करायचं आहे आणि दुसरं एक्सप्रेशन करायचं आहे ते म्हणजे स्पीडचं एक्सप्रेशन करायचं आहे. सो असे 5 ऍप्लिकेशन्स तुम्हाला या सर्क्युलर मोशनशी रिलेटेड येतात. त्यानंतर पार्ट येतो RM, रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन मध्ये जे एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये पहिला पार्ट मी सांगतो की डेफिनेशन. आपण डेफिनेशन करणं गरजेचं आहे. डेफिनेशन मध्ये याच्यात पहिला पार्ट मध्ये आपण डेफिनेशन्स बघूया, ज्याच्यामध्ये डेफिनेशन्स मध्ये तुम्हाला फर्स्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन्स करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, MI. इन शॉर्ट आपण देतो त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया, MI. मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला डेफिनेशन करायचे आहे, फॉर्म्युला करायचा आहे, त्याचं SI युनिट करायचं आहे आणि त्याचे डायमेन्शन्स पण करायचे आहेत. कारण हे सगळं 2 मार्क्ससाठी देखील विचारलं जाऊ शकतं किंवा कदाचित त्याचे डायमेन्शन्स विचारतात वगैरे. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया हा देखील इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. दुसरं रेडियस ऑफ गायरेशन, दुसरं आहे रेडियस ऑफ गायरेशन. दॅट्स अ सेकंड डेफिनेशन, रेडियस ऑफ गायरेशन. ही दुसरी डेफिनेशन आहे रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशनशी रिलेटेड फिजिकल सिग्निफिकन्स देखील विचारलं जातं किंवा रेडियस ऑफ गायरेशन कशावरती डिपेंडेंट आहे म्हणजेच तो फिजिकल सिग्निफिकन्स, तो देखील एक पार्ट तुम्ही डेफिनेटली बघा, विचारला जाऊ शकतो. आणि तिसरी डेफिनेशन ऍक्सिस ऑफ रोटेशन अशी देखील विचारली जाऊ शकते. ती मायनर आहे पण ती देखील बघून जावा, ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर या टॉपिक मध्ये पहिलं एक्सप्रेशन येतं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडी, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी.
कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी दॅट्स अँड फर्स्ट एक्सप्रेशन तुम्हाला या टॉपिक मधून येतं. हे देखील एक्सप्रेशन 2 मार्क्ससाठी विचारतात. जास्त एक्सप्लेनेशन द्यायचं नाही याच्यात, जस्ट सिंपल 3-4 पॉइंट्स मध्ये याचं एक्सप्लेनेशन देऊन तुम्हाला एक्सप्रेशन सांगायचं आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. त्यानंतर तिसरं येतं, आता पहा कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी याच्याशी रिलेटेड जो फॉर्म्युला येतो तो फॉर्म्युला तो आहे के मॅक्स इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आवर्जून या फॉर्म्युलाशी रिलेटेड तुम्ही न्यूमरिकल्स देखील पहा. न्यूमरिकल्स देखील या पॉइंटशी रिलेटेड विचारली जातात. आणि जर सर्क्युलर मोशनचा आपण जर विचार केला तर बऱ्याच वेळा जे न्यूमरिकल्स विचारलेले आहेत ते हॉरिझॉन्टल कर्व रोड, वेल ऑफ डेप्थ यांच्याशी रिलेटेड विचारलेले आहेत. तर त्याचं देखील तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पुढे जाऊन आपण चर्चा करणारच आहे क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत आणि आता आपण कशावरती भर दिला पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. So that's nothing but what? टॉर्कचा फॉर्म्युला टॉ इज इक्वल टू I अल्फा. तर याच्याशी पण न्यूमरिकल्स तुम्ही तयार करू शकता. टॉ इज इक्वल टू I अल्फा. I stands for moment of inertia, अल्फा stands for angular acceleration. सो याच्याशी देखील न्यूमरिकल करा, याचं पण एक्सप्रेशन्स बघू शकता. चौथं एक्सप्रेशन आहे अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. विच वन? अँग्युलर मोमेंटम. angular momentum of rotating body. L is equal to I ओमेगा. आणि याचं प्रिन्सिपल देखील आहे, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे देखील विचारलं जातं. सो 5 नंबरचं एक्सप्रेशन आहे प्रिन्सिपल ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. त्यानंतर या एक्सप्रेशन नंतर पुढचे 2 पॉइंट्स म्हणजे एक पॉइंट आहे तो रोलिंग मोशनशी रिलेटेड. रोलिंग मोशन म्हणजे रोलिंग बॉडीशी रिलेटेड पॉइंट एक आहे, 6 नंबरचा आहे रोलिंग मोशन और रोलिंग बॉडी. रोलिंग मोशन और रोलिंग बॉडी याच्यामध्ये तुम्हाला कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी करायचं आहे. बिकॉज ऑफ रोलिंग बॉडी पजेस 2 टाइप्स ऑफ एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऍज वेल एज रोटेशनल कायनेटिक एनर्जी, असे 2 पॉइंट्स येतात. ऍज वेल एज त्या रोलिंग बॉडीसाठी दुसरं एक एक्सप्रेशन येतं, ते म्हणजे कुठलं? रोलिंग बॉडी ऑन इन्क्लाइड प्लेन. इन्क्लाइड प्लेनवर असणारं रोलिंग बॉडीचं ऍक्सिलेशन किंवा त्या रोलिंग बॉडीची व्हेलॉसिटी त्याचं एक्सप्रेशन देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. दॅट्स इम्पॉर्टंट आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी किंवा ऍक्सिलेशन ऑफ रोलिंग बॉडी. सो बी प्रिपेअर अबाउट दॅट. रोलिंग मोशन बद्दल 2 पॉइंट ते व्यवस्थित करा. त्यानंतर 7 नंबरला आपण थेरम आपण देणार आहे. थेरम 2 आहे तिथं. एक आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम आहे. 8 नंबरला आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघू शकतो, पण बऱ्याच वेळा पॅरलल ऍक्सिस थेरम विचारलं जातं. दॅट्स अन इम्पॉर्टंट थेरम आहे. स्टेटमेंट विथ त्याची पॅरलल ऍक्सिस थेरमची प्रूफ तुम्हाला इथं बघायची आहे आणि त्याचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम ऍज वेल एज परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आणि लास्ट नंबरला आपण घेऊ शकतो 8 नंबरला, ते म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ MI. ऍप्लिकेशन ऑफ MI आपल्याला इथं बघायची आहेत. ऍप्लिकेशन्स ऑफ MI मध्ये म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाची जे ऍप्लिकेशन्स आहे याच्यामध्ये तुम्हाला 3 ऍप्लिकेशन्स फक्त लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे रिंगशी रिलेटेड आहे, दुसरं आहे डिस्कशी रिलेटेड, अँड तिसरं आहे स्पियरशी रिलेटेड. सो रिंग, डिस्क अँड स्पियर या तिघांशी रिलेटेड तुम्हाला काय करायचे आहेत? ऍप्लिकेशन्स लक्षात ठेवायचे आहेत. रिंग, डिस्क अँड स्पियर म्हणजे त्यांचे फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि त्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला न्यूमरिकल्स विचारतात, मोमेंट ऑफ इनर्शियाचं विचारलं जातं. तर असा हा
टोटल RD असा येणारा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये बरेचसे पॉइंट आहेत, RM चे पण बरेचसे पॉइंट आहेत आणि CM चे 5 पॉइंट आहेत. म्हणजे टोटल बघायला गेलं तर तसे इकडचे 7 आणि इकडचे 5 म्हणजे टोटल 12 पॉइंट्स आहेत. 12 एक्सप्रेशन्स म्हटलं तरी चालेल. या 12 पैकी आपल्याला 1 ते 2च एक्सप्रेशन्स या टॉपिक मध्ये विचारले जातात. मग ती नेमकी आपण कशी करायची, काय करायची, त्यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयरच्या ज्या काही क्वेश्चन्स पेपर आहेत आपण त्यांची मदत घेणार आहे, की आतापर्यंत क्वेश्चन्स कसे आले होते आणि त्या प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन पेपरमध्ये कसं होतं. आता याची मी तुम्हाला माहिती व्यवस्थित देणार आहे आणि ती माहिती देखील आपल्याला काय करायची आहे, व्यवस्थित घ्यायची आहे. तर आपण ती माहिती पाहण्यापूर्वी एकदा हे सगळे पॉइंट्स काय करा, बघून घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, जे पॉइंट्स दिलेले आहेत इम्पॉर्टंट. आता आपण त्याच्याबद्दलची माहिती घेतली. आता आपण बघणार आहे की नेमकं पेपरला आलेले प्रश्न. तर मी इथं तुम्हाला एक PDF दाखवते, ज्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे बघा, फेब्रुवारी 2020, विच वन, जी फेब्रुवारी 2020 आहे त्याच्यामध्ये देखील इथं आपल्याला क्वेश्चन्स आलेले आहेत. कसे क्वेश्चन्स आलेले आहेत बघा. सेक्शन ए मध्ये एक प्रश्न आलेला आहे एमसीक्यू आलेला आहे 1 मार्क साठी, आणि एक VSA आलेला आहे, डिफाईन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, जसं की UCM. ही डेफिनेशन्स आपल्याला विचारलेली आहे. त्यानंतर सेक्शन बी मध्ये 2 मार्क साठी एक न्यूमरिकल्स आलेलं. न्यूमरिकल्स मध्ये पहा एनर्जीशी रिलेटेड आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे. व्हील म्हटलं की लक्षात ठेवा डिस्क असते, डिस्क कशी रिलेटेड असणारा तो क्वेश्चन आहे 2 मार्क साठी. अँड सेक्शन सी मध्ये 3 मार्क साठी क्वेश्चन आलेला, तो म्हणजे स्टेट अँड प्रूव्ह प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. म्हणजे स्टेट अँड प्रूव्ह प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम फॉर रोटेशनल मोशन ऑर रोटेटिंग बॉडी साठी तुम्हाला विचारलेला आहे. तर असं टोटल 7 मार्क साठी हा टॉपिक डिवाइड केला जातो. फेब्रुवारी 21 मध्ये जर आपण विचार केलं तर तिथं आपल्याला VSA विचारलेला आहे. इथं 2 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेला आहे टोटल या ठिकाणी, आणि त्याचबरोबर 4 मार्कचा देखील एक प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे. 22चा आपण जर विचार केला तर 22 मध्ये देखील पहा एक MCQ दिले, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनशी रिलेटेड दिले. 1 मार्क साठी काय दिलेलं आहे, एक क्वेश्चन्स दिलेला आहे. तुम्ही हे क्वेश्चन्स व्यवस्थित बघून घ्या, कारण हे क्वेश्चन्स तुम्हाला बघून त्यानुसारच पुढचं पाऊल मी सांगतोयच त्यानुसारच करायचं आहे. त्यानंतर पहा 2 मार्क साठी डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग बॉडी, स्टेट इट्स SI युनिट अँड डायमेन्शन्स विचारलेला आहे. त्याचबरोबर बघा सेक्शन सी मध्ये डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी असं देखील विचारलेलं आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी 3 मार्क साठी विचारलेलं आहे. 22 मध्ये देखील बघू शकता स्टेट अँड प्रूव्ह कसं विचारलेलं आहे, स्टेट अँड प्रूव्ह लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम विचारलेला आहे. शिवाय एक न्यूमरिकल्स विचारलेला आहे. इथे 2 मार्क साठी एक न्यूमरिकल्स विचारलेला आहे आणि 3 मार्क साठी एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी असं देखील विचारलेलं आहे. पहा 2 एक्झाम होतात, त्यामुळे त्या दोन्ही एक्झामला जवळजवळ काही क्वेश्चन्स रिपीट होण्याची देखील शक्यता असते. आपण फक्त फेब्रुवारीचा विचार करूया. आता आपण जाणार आहे 24 मध्ये. पहा 24 मध्ये महत्वाचं आहे, आपल्याला 2च वर्षाचा जास्त करून आता विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये 2024 आणि 2025 या 2च वर्षाचा आपण विचार करून आता आपलं पुढचं प्रॅक्टिस आपण करणार आहोत. पहा 2024 फेब्रुवारी 2024चा जर आपण विचार केला तर 2024 मध्ये आपल्याला 1 मार्क्स MCQ आलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाशी रिलेटेड एक VSA आलेला आहे, सेंट्रीपिटल फोर्स याची डेफिनेशन विचारलेलं आहे 1 मार्क साठी. 2 मार्क साठी परत एक्सप्रेशन आलेलं आहे. कुठलं एक्सप्रेशन आलेलं आहे, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक याच्याशी रिलेटेड एक्सप्रेशन्स आलेलं आहे. आणि सेक्शन सी मध्ये परत एक न्यूमरिकल्स आलेला आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर थेअरीचे 2 आणि 1 3 मार्क साठी थेअरी आणि 4 मार्क साठी तसं न्यूमरिकल्स, म्हणजे 3 मार्क साठी न्यूमरिकल्स आणि 4 मार्क साठी थेअरी शक्यतो करून असंच डिवाइड केलं जातं. हा 24 मधला आहे. जुलैमध्ये देखील तसंच विचारलेलं आहे बघा. एक VSA विचारलाय, इथं एक 2 मार्कचा क्वेश्चन विचारलाय, इथे एक 4 मार्कचा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 4 हे 2 6 आणि हे 2 किती होतात, सॉरी 1 असे 7 मार्क्स, टोटल 7 मार्क्स साठी टोटल हा टॉपिक डिवाइड केला जातो.
कुठलाही इयरचा क्वेश्चन पेपर घेतला तर त्याच्यामध्ये हे 7 मार्क्ससाठीच टॉपिक डिवाइड केले जातात. आता आपण बघूया फेब्रुवारी, जो लास्टचा आहे फेब्रुवारी, विच वन 2025. याच्यामध्ये पहा एमसीक्यू दिलेला आहे. पॉवर रेटिंग सेलिंग फॅन हे टेक्स्ट बुक मधलं एक्झाम्पल आहे. शिवाय सेक्शन बी मध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी स्टेट अँड प्रूव्ह लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम दिलेला आहे आणि 1 मार्क्ससाठी दिलेला आहे स्टेट द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग बीएससीचा क्वेश्चन आहे. अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला विचारलेला आहे आणि परत 3 मार्क्ससाठी काय केलेलं आहे, आरएमशी रिलेटेड असणारं न्यूमरिकल्स तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे असा टोटल 7 मार्क्ससाठी हा टॉपिक आहे. आता जर आपण बारकाईने जर विचार केलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर बारकाईने आपण बघू शकतो की त्याचे प्रश्न विचारलेला आहे 24 मध्ये. तर पॅरलल ऍक्सिस थेरम विचारलाय, हॉरिझॉन्टल कर्व रोड विचारलेला आहे. आता जी पॉसिबिलिटी आपल्याला वाटते तर अकॉर्डिंग टू मी तुम्हाला काय करायचं आहे, थिअरीचे प्रश्न कुठले करायचे मी तेच सांगतोय थोडक्यात इथं. थिअरी क्वेश्चन्स तर एक पहिला सीएमचा जर आपण विचार केला तर सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स हा पॉइंट एक करून जावा, त्याचं डिस्टिंग्विश विचारलं जाऊ शकतं. सो सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स हे लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स हा पॉइंट करा. दुसरा पॉइंट बँकिंग ऑफ रोडशी रिलेटेड करा. मे बी 4 मार्क्ससाठी बँकिंग ऑफ रोड 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो. कोनिकल पेंडुलम वरती पण क्वेश्चन विचारलेला नाही, त्यामुळे कोनिकल पेंडुलम पण करू शकता. कोनिकल पेंडुलम थिअरीसाठी तुम्हाला हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी सांगतोय. या पॉइंट्स वरती तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे करायचे आहेत, प्रिपेअर करायचे आहेत, पॉसिबिलिटी आहे, येऊ शकतात. चौथा आहे व्हीसीएम व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. 22 मध्ये क्वेश्चन आलता, पण आता 22-23 मध्ये क्वेश्चन आलता, 24-25 मध्ये आलेलं नाही. त्यामुळे या पॉइंट्स वरती तुम्ही प्रॅक्टिस करा. पॅरलल ऍक्सिस थेरम एक करा. पॅरलल ऍक्सिस थेरम आहे. 6वा इम्पॉर्टंट आपण बघू शकतो तर टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी, एक्सप्रेशन त्याचा आलेलं नाही. सो टॉर्क एक्सप्रेशन करा. टॉर्क ऍक्टिंग ऑन, शॉर्ट मध्ये लिहितो मी, टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. तर टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडीचे एक्सप्रेशन्स बघा. आता प्रिन्सिपल ऑफ अँग्युलर मोमेंटम विचारले, पण थिअरीचा जो प्रश्न आहे डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम, तर तो अँग्युलर मोमेंटम विचारलेला नाही. सो अँग्युलर मोमेंटम करा. अँग्युलर मोमेंटम एक्सप्रेशन करायचं आहे. अँग्युलर मोमेंटमचं प्रिन्सिपल 2दा विचारलेलं आहे. आणि 8 नंबरला महत्वाचं म्हणजे रोलिंग बॉडीशी रिलेटेड अजून क्वेश्चन विचारलेला नाही. रोलिंग बॉडी, रोलिंग बॉडीशी रिलेटेड तुम्हाला पूर्ण प्रिपरेशन करायचं आहे. तर माझ्या दृष्टिकोनातून हे जे 8 मेन पॉइंट्स आहेत यांच्याशी रिलेटेड तुम्हाला थिअरीचे प्रश्न करायला काय हरकत नाही. आणि जर प्रॉब्लेम जर विचारला तर प्रॉब्लेम विचारले तर प्रॉब्लेम्स छोटे छोटेच विचारले जातात. मे बी 3 मार्क्ससाठी येतात. टेक्स्ट बुक अंडर सॉल्व्ह करून दिलेलं बघा, किंवा आतापर्यंत बोर्डला विचारलेले काही प्रश्न आहेत त्याची तयारी करा. त्यातल्या त्यात पहा हॉरिझॉन्टल कर्व रोड प्रॉब्लेमचा जर आपण विचार केला तर पहिला फॉर्म्युला हा बघा, V इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. दुसरा V इज इक्वल टू अंडर रूट आर जी अपॉन म्यू. सगळे स्पीडचेच फॉर्म्युला आहेत. V इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. हे 3 फॉर्म्युले स्पीडशी रिलेटेड आहे. तर या 3 फॉर्म्युलांशी रिलेटेड तुम्हाला 2 मार्क्ससाठी न्यूमरिकल्स येऊ शकतं. सो कीप इट माइंड की हे 3 फॉर्म्युले स्पीडशी रिलेटेड आहेत, त्यांच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. द नेक्स्ट वन आपण जर विचार केला मोमेंट ऑफ इनर्शिया सर्क्युलर मोशन मध्ये जर अजून बघायचं म्हटलं तर सर्क्युलर मोशन मध्ये कोनिकल पेंडुलमचा फॉर्म्युला आहे, पण शक्यतो करून त्याच्यावर न्यूमरिकल्स विचारलेलं नाही. तरी पण न्यूमरिकल्स प्लस थिअरी कोनिकल पेंडुलम वरती तुम्ही बघून जा. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वर स्पीडचे फॉर्म्युले सोपे आहेत. अंडर रूट म्यू आर जी आहे, अंडर रूट 5 आर जी, अंडर रूट 3 आर जी, असे टोटल काय आहेत क्वेश्चन्स आहेत. आरएम मधले मॅक्झिमम बघा, ज्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी 1/2 I ओमेगा स्क्वेअर. या फॉर्म्युल्याशी रिलेटेड न्यूमरिकल्स बघा.
नेक्स्ट तिसरा, टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी टॉ आर इज इक्वल टू आय अल्फा. इथं अल्फाची किंमत तुम्ही ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी हे वापरू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फोर्थ नंबर, अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी आय ओमेगा, किंवा याचा प्रिन्सिपलचा जो फॉर्म्युला आहे 3 मार्क्ससाठी जर आलं तर I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2, याच्याशी रिलेटेड तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. द नेक्स्ट वन आपण जर विचार केला तर पॅरलल ऍक्सिस थेरम यांच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स वगैरे विचारले जात नाहीत, पण ऍप्लिकेशन्स ऑफ एम आय ज्याच्यामध्ये रिंगशी रिलेटेड फॉर्म्युला येतो, MR स्क्वेअर येतो. दुसरा आहे डिस्कशी रिलेटेड 1/2 MR स्क्वेअर येतो. आणि स्पियर एक आहे, स्पियरशी रिलेटेड 2/5 MR स्क्वेअर येतो. आणि इथं मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा, I इज इक्वल टू MK स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा रेडियस ऑफ गायरेशन मधला. सो जे छोटे छोटे न्यूमरिकल्स वगैरे असतील ते बऱ्यापैकी या फॉर्म्युलांशी रिलेटेड येऊ शकतात. तुम्ही पण या फॉर्म्युलांशी रिलेटेड काय करायचं आहे, एक्झाम्पलचं प्रॅक्टिस करायचं आहे. जस्ट फाइंड द फॉर्म्युलेज, फाइंड द न्यूमरिकल्स फ्रॉम द बोर्ड क्वेश्चन्स पेपर्स अँड प्रॅक्टिस अबाउट इट. त्यांचं प्रॅक्टिस करा. बऱ्यापैकी क्वेश्चन्स रिपीट होत नाही, पण त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यामुळं जेवढे अंडर द टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेले क्वेश्चन्स जास्त करून प्रिपेअर करा. शिवाय अंडर द एक्झरसाइज मध्ये दिलेले काही प्रश्न बघा. तर असा ओव्हरऑल टॉपिक मी थोडंसं फास्ट मध्ये तुम्हाला सगळं टॉपिकचं सांगण्याचा प्रयत्न केला की बोर्डाला आलेले प्रश्न कुठले होते, कसे होते, शिवाय त्या टॉपिक मध्ये इम्पॉर्टन्स पॉइंट कोणते आहेत, कुठल्या पॉइंट्सवर तुम्हाला आता अभ्यास केला पाहिजे, कशावरती फोकस ठेवला पाहिजे. कारण या टॉपिकची आपल्याला 7 पैकी 7 मार्क्स मिळवायचेच आहेत एनी हाऊ कंडिशन. आणि कुठलाही टॉपिक तुम्ही जो प्रिपेअर केलेल्या टॉपिकचे प्रश्न हे सेक्शन मध्ये असणारच आहेत. मी तुम्हाला इकडे दाखवलेलं आहे, प्रत्येक वेगवेगळ्या सेक्शन मध्ये याचे प्रश्न येतातच. त्यामुळं अशी पॉसिबिलिटीज नाही की आपण केलेले प्रश्न येणार नाही, पण सर्व प्रश्न करा जेणेकरून आपल्याला या टॉपिकचे 7च्या 7 मार्क्स मिळवायचे आहेत. कारण आपण 7 टॉपिक करून 46 प्लस मार्क्स आपल्याला जर मिळवायचे असतील तर त्या 7 टॉपिक मध्ये जेवढ्या प्रश्नांचा आपल्याला न्यूमरिकल्स आणि थेअरीचा जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर 100% तुम्हाला 1 मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत MCQ चे वगैरे ते देखील सॉल्व्ह करता येतील. तर मी अपेक्षा करतो की आजच्या या सेशन मध्ये, या लेक्चर्स मध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली कुठल्या टॉपिक बद्दल, रोटेशनल डायनॅमिक्स फर्स्ट नंबरचा टॉपिक आहे, त्याचं पेपर स्ट्रक्चर, त्यामध्ये असणारे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स, कुठले प्रश्न येऊ शकतात, कोणत्या पॉइंट्सवर तुम्हाला करायला पाहिजे. थोडंसं फास्ट आहे परंतु तुम्हाला थोडक्यात मी इम्पॉर्टंट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली तुम्ही जर प्रॉपर वेनी जर मी सांगितलेलं तसं प्रिपेअर केलं तर 100% तुम्हाला याचे 7चे 7 मार्क्स मिळतील. असेच आपण राहिलेल्या 6 टॉपिकचे व्हिडिओज आपण डिफरंट बनवणार आहे आणि त्याची देखील तुम्हाला माहिती व्यवस्थित देणार आहे. फक्त 6 टॉपिकच नाही, याच्यानंतर तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे, त्यानंतर पेपर लिहिताना पेपरचा अभ्यास कसा करायचा, पेपर लिहिताना कोणती काळजी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर माझी तुम्हाला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट असेल की तुम्ही फक्त हे व्हिडिओज व्यवस्थित बघा, त्यातून एकदा दोनदा रिपीट करून बघा, नो प्रॉब्लेम. आणि 100% त्यातून जे काय तुम्हाला समजतंय, चांगल्या गोष्टी समजताय त्या सगळ्या घ्या आणि त्याचं प्रॉपर प्रॅक्टिस करा, इम्प्लिकेट करा सगळ्या गोष्टी. आणि 100% आपण 70 आउट ऑफ 46 मार्क्स आपण मिळवणार. म्हणजे 46 प्लस प्रॅक्टिकलचे जर आपल्याला 30 मार्क्स मिळाले तर डेफिनेटली वी कॅन क्रॉस 70 प्लस मार्क्स. म्हणजे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असा आपला स्कोर 100% फिजिक्स मध्ये होईल, याची मी गॅरंटी तुम्हाला देतो. आणि ते पण फक्त आणि फक्त 7 टॉपिकच्या बेसिसवरती आपण हे करणार आहे.
पण या 7 टॉपिकसाठी जे पण मी सांगेल, ज्या पण इन्स्ट्रक्शन दिल्या जातील, जे पण क्ल्यू दिले जातील, ज्या टिप्स सांगितल्या जातील, त्या मात्र तुम्हाला प्रॉपर वेनी फॉलो कराव्या लागतील, तरच हे शक्य आहे, अन्यथा शक्य नाही. आपण आता स्मार्ट वर्क करतोय, हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करून आपण राहिलेल्या या कमी दिवसामध्ये, मे बी 50 दिवसामध्ये देखील आपण 46+ क्रॉस करू शकतो. याची मला पूर्ण गॅरंटी आहे. माझा टीचिंग मधला एक्सपिरियन्स हा 16 इयर और मोर दॅन 16 इयर झालेला आहे. त्यामुळं अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स हे मी सगळं सांगतोय. आणि डेफिनेटली हा जो स्मार्ट वर्क करण्याची जी पद्धत आहे, मी बऱ्याचशा सगळ्या ट्रिक्स अँड टिप्स तुम्हाला देणार आहे हर एका व्हिडिओमध्ये. तुम्ही सगळ्यांनी त्या प्रॉपर फॉलो करा. 100% तुमचा रिझल्ट हा निघणार याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आजच्या लेक्चर्सला दिलेली माहिती व्यवस्थित बघा, सर्व पॉइंट्स व्यवस्थित समजून घ्या आणि त्याचं प्रॅक्टिस करा. बेस्ट ऑफ लक. थँक यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.